नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या हिस्ट्रीच्या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पहा. 26वा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक ए, रेल्वे युग सुरू केले, तर हे विधान योग्य आहे. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे धावली. कुठून? तर मुंबई ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान ती रेल्वे धावली. त्यानंतर बी, हे विधान स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले. हे पण विधान बरोबर आहे. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटाची सुरुवात केली. तर चौथे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर आणखी एक विधान लक्षात ठेवायचं, ते म्हणजे 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्यात आला. म्हणून वरील चारही विधाने ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅडॅश येथे करण्यात आली. तर भारतीय वैज्ञानिक परिषदेची स्थापना ही कलकत्ता येथे करण्यात आली. 28वा प्रश्न, 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर ती बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली 1866 मध्ये. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे असोसिएशनचेच 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये रूपांतर झाले. त्यानंतर सार्वजनिक सभा ही सभेची स्थापना न्यायमूर्ती रांडे आणि गवा जोशी यांनी केली. कधी केली? तर 1867 मध्ये. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. या अगोदर परमहंस सभेची स्थापना करण्यात आली होती 1849 मध्ये. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर यांचे दादोबा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचे बंधू दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या नावाने ओळखतो. दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली 1866 मध्ये. त्यानंतर लंडन इंडिया असोसिएशनची स्थापना केली. पुढील प्रश्न, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या समाजसुधारकाने केली? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी आंधळ्या पांगळ्या महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा केली. त्यानंतर आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या मुलांसाठी शाळा व वाचनालये सुरुवात केली. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे कोसबाटच्या टेकडीवरून. भाऊ दाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1882 मध्ये नाना शंकर शेठ यांनी केली होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 31वा प्रश्न, जॅक्सनचा खून खटल्यात कोणास फाशी देण्यात आली? यामध्ये कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना फाशी देण्यात आली. तसेच अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना पण फाशी देण्यात आली. जॅक्सनचा खून कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी. कधी केला? तर 1909 मध्ये जॅक्सनचा खून केला. त्यानंतर 32वा प्रश्न, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, एच. व्ही. डेरोजिओ हे आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रीय कवी होते.
त्यानंतर 33वा प्रश्न, 1857च्या उठावाचे परिणाम खालीलपैकी कोणते होते? कंपनीच्या शासनाचा शेवट झाला, तर बरोबर आहे. 1858च्या कायद्याने इंग्लंडच्या राणीने कंपनीची सत्ता ही राणीच्या हातात गेली. त्यानंतर भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, तर हे विधान चुकीचं आहे. नोकऱ्या दिल्या पण कमी प्रमाणात देण्यात आल्या. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली, हे पण विधान बरोबर आहे. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली, त्यानुसार इंग्रज सैनिक 1 तर भारतीय सैनिक 2 अशी सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. आणि चौथा ऑप्शन पण बरोबर आहे. ACD, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 34वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये झाले होते, दुसरे अधिवेशन कोलकात्याला, आणि तिसरे अधिवेशन मद्रासमध्ये, आणि चौथे अधिवेशन हे अलाहाबाद मध्ये झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज यूल हे होते. जे पहिलं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. जे कलकत्त्याला दुसरे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्वांनी महात्मा फुले यांना मुलींची शाळा चालवण्यासाठी सहकार्य केले होते. 36वा प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर रयतवारी पद्धतीचा प्रारंभ हा मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये झाला. मुंबईमध्ये रयतवारीची पद्धत ही लॉर्ड एल्फिन्स्टन याने सुरू केली. शेतीचा कर गोळा करण्याच्या 3 पद्धती होत्या. पहिली म्हणजे रयतवारी पद्धत, दुसरी महालवारी पद्धत आणि तिसरी कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत ही बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतामध्ये होती. महालवारी पद्धत दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या प्रांतामध्ये, आणि रयतवारी पद्धत ही मद्रास आणि मुंबई या प्रांतांमध्ये होती. त्यानंतर 37वा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? तर पर्वती मंदिर सत्याग्रहात होता, वाई गणपती मंदिर सत्याग्रहात होता, वायकोम सत्याग्रहात होता, तर लक्ष्मीनारायण मंदिर या सत्याग्रहामध्ये नव्हता. यानी A, B, C हे तिन्ही विधान बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. 38वा प्रश्न, 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन क्रमांक A, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन आणि शीख यांना मतदारसंघ तयार केले, तर हे विधान बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना 1935च्याच कायद्याने झाली. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती केली नाही, हे विधान चुकीचं आहे. भारतीय उच्च आयुक्ताची निर्मिती ही 1919 या कायद्याने झाली होती, आणि पहिले भारतीय उच्च आयुक्त हे विल्यम मेयर हे होते. त्यानंतर चौथे विधान, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालचारी यांनी केले, तर हे पण विधान बरोबर आहे. आणि A, B आणि D, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालीलपैकी नेते समाविष्ट होते, तर हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. जोड्या जुळवा. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तान्हुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला संपादक होत्या. पंडित रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली, कधी तर 1889 मध्ये. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन नावाचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.